सो अशा प्रकारे काल रात्री मी 9 वाजता माझ्या घरातून निघाले. बऱ्याच अडचणी आल्या सुरुवातीला आम्हाला आमच्या राईडमध्ये. पण राईड खूप छान झाली. व्यवस्थित सुखरूप आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही बघितलं असेल की आमची राईड सुरू व्हायलाच ॲक्च्युली 2-2.5 तास उशीर झाला. मग पंक्चरचा इश्यू झाला. आता ते 37 पंक्चर्स हे जेन्युइन होते की त्याच्यामध्ये काही स्कॅम होतं, वी हॅव नो क्लू. पण त्यावेळेला आम्हाला जे वाटलं ते आम्ही केलं, कारण की रात्रीच्या 1 वाजता आम्हाला दुसरा काहीच ऑप्शन नव्हता आमच्यासमोर. टायर ॲक्च्युली व्यवस्थित होतच नव्हता. त्याचं पंक्चर सारखं वाढतच होतं. शेवटी त्याने आता जाऊन आम्ही इथे पोचल्यावर त्याने जाऊन तो टायरच चेंज केला. त्यामुळे आता ते सगळं सॉर्टेड आहे. आम्ही जाताना आम्हाला कुठेही काही डिले होणार नाही अशी मी आशा करते. इथे आज आमचा मुक्काम आहे. कशी वाटते प्रॉपर्टी तुम्ही नक्की सांगा. ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पाठवेन. तुम्ही ते बघा. आणि तुम्ही जर का बिजापूरची राईड प्लॅन करता की बिजापूरची व्हिजिट प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्कीच इथे येऊन राहू शकता, कारण की हे खूप छान आहे. त्यांचं जेवण आत्ताच आम्ही दुपारचं जेवण करून आलो आणि ते पण थोडंसंच मागवलं होतं, नेमकंच मागवलं होतं, पण जे काही मागवलं होतं ते सगळं टेस्टी होतं. सो तुम्ही नक्की ट्राय करा. चलो हम निकल रहे हैं बीजापुर सिटी को एक्सप्लोर करने के लिए. सर्वप्रथम आम्ही भेट दिली उपली बुरुज याला. या बुरुजावरनं 2 मोठ्या तोफा असून तेथून बिजापूर शहर खूप छान दिसतं. त्याच्या जवळच असलेल्या मालिके मैदानलाही एक धावती भेट दिलीच. या मैदानाची तटबंदी पूर्ण शहरभर पसरलेली असून अजूनही त्याचे अवशेष जागोजागी पाहता येतात. वेळेअभावी 12 कमान ही एक अपूर्ण राहिलेली इमारत आम्ही जरा बाहेरूनच पाहिली. यात अली आदिलशाह दुसरा आणि त्याची पत्नी चांद बीबी आणि इतरही काहींच्या कबरी आहेत. पहिल्या दिवशीच्या पर्यटन लिस्टमधले माझ्यासाठी मोठं आकर्षण होतं ते म्हणजे शिवगिरी टेम्पल. 85 फुटाची ध्यान करत बसलेल्या महादेवाची मूर्ती खूपच शांत आणि प्रसन्न दिसत होती. या ठिकाणी येताना थोडासा वेळ काढूनच या बरं का, कारण महादेवाचे तेजस्वी रूप पाहण्यात अगदी रंगून जाल तुम्ही. अंधार पडायला सुरुवात झाल्यामुळे आम्ही अजून कुठेही न जाता सरळ आता हॉटेलवरच परतलो. गुड मॉर्निंग, ब्रेकफास्ट टाइम. मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे आमचा आणि आता आम्ही जाणार आहोत पुन्हा काही ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी. ही सिटी जर का तुम्ही पाहिलात ना, इट्स हॅज अ कॉम्बिनेशन ऑफ हिस्टॉरिक मॉन्युमेंट किंवा हिस्टॉरिक स्ट्रक्चर अँड सम मॉडर्नाइज टच. लाईक तुम्ही छान बंगलोज दिसतील तुम्हाला आणि छान असे कमानी दिसतील आणि तटबंदी आहे तिथे. मुघल साम्राज्यामध्ये जेव्हा बांधकाम झालं आहे त्या स्टाईलचं बांधकाम इथे आहे. आदिलशहाने बऱ्याचशा इमारती इथे बांधल्या आहेत. हिस्ट्री म्हणा तर आय एम नॉट अ राईट पर्सन टू गिव्ह यू द राईट काइंड ऑफ अ हिस्ट्री बिकॉज तो माझा फोटे नाही आहे. बट या जे काही मी तुम्हाला माझ्या नजरेतून दाखवू शकेन तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप छान आहे बिजापूरची राईड. तुम्ही सोलापूरवरून म्हणजे पुण्यावरून तुम्ही सोलापूर रूट घेऊन इथे येऊ शकता. रस्ते इतके छान आहेत आणि सगळे इव्हन ते मोठे मोठे ट्रक्स कंटेनर्स पण जे राईड करतात ह्या रोडवर कुठेही कोणीही काही हलगर्जीपणा किंवा रूल तोडण्याचा वगैरे कुठेही काही फारसा अनुभव नाही आला. एका ठिकाणी कदाचित तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आय मीन दॅट सडन ब्रेकिंग ऑफ दॅट कार अँड देन माझं सडन ब्रेकिंग मला करावं लागलं माझ्या बाईकचं. It was like scary. I mean, for that one moment, I was like, "भगवान, ये क्या हो रहा है?" But yeah, when you are on road, काही जे प्रसंग येत असतात अचानक तुमच्या समोर, त्यासाठी तुम्हाला स्वतःला खूप ट्रेन करावं लागतं. सो रायडिंगचा मला जरी एक्सपिरियन्स कमी असला तरी मला ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स खूप आहे. मी नॅशनल हायवेजवर खूप ड्राईव्ह केलं आहे 4 व्हीलर, त्यामुळे रोडचा अंदाज आहे. आणि दॅट इज ॲक्च्युली हेल्पिंग मी टू राईड वेल वेन आय एम ऑन अ बाईक.
सो दॅट्स अ प्लस पॉईंट फॉर मी, बिकॉज इतक्या उशिरा पण रायडिंग सुरू करूनही मला ह्या गोष्टींसाठी वेगळं ट्रेनिंग करावं नाही लागलं. आता आमचा प्लॅन इज आम्ही आता निघणार आहोत. खूप गरम आहे बाय द वे. इट्स 9 o'clock ऑनली, बट इट्स व्हेरी 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 हॉट राईट नाव. सो हा व्हिडिओ तुम्ही अर्धा कालचं बघितलात, आम्ही काल कुठे गेलेलो, आणि आता ह्याच्या पुढे तुम्ही बघाल की आता आम्ही पुढे काय बघणार आहोत ते. ठीक आहे, चलो सी सू. तुम्ही मला जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. आणि मला इन्स्टावरही तुम्ही फॉलो करू शकता. इन्स्टावरही सेम हँडल आहे, मूवी टेल्स बाय शिल्पा. सी यू देअर. काल आम्ही घेतली होती जावा आणि हार्ली. आज आम्ही घेणार आहोत KTM आणि जावा. सो आय विल बी सिटिंग ऑन जावा टुडे. काल मी हार्लीवर बसली होते. तुम्हाला सांगेन एक्सपिरियन्स कसा होता माझा हार्लीवरचा. बट इट वॉज अ व्हेरी गुड बाईक. यू कॅन सी दिस. अश्विनी सर आहेत, त्यांची ही बाईक आहे. सर्वप्रथम शोधत गेलो 60 कबर या ठिकाणी, जेथे अफजल खानच्या 60 बायकांच्या कबरी आहेत, ज्यांना अफजल खानाच्या सांगण्यावरून मारले गेले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्याचा पराभव झाला होता. आम्ही आलो आहोत इब्राहिम रोजा या ठिकाणी. तिकीट बुकिंग तुम्हाला बघत असेल 25 रुपये पर पर्सन तिकीट बुकिंग आहे. ऑनलाईन तिकीटही तुम्ही काढू शकता हा QR कोड स्कॅन करून. खूप छान साईट आहे ही, वेल मेंटेन पण दिसते. आपण आतमध्ये जाऊन बघूयाच, पण इथून तुम्ही एक ग्लान्स घेऊ शकता. इट्स नाईस. येथे इब्राहिम आदिल शाह आणि त्याची पत्नी राणी ताज सुलतान यांना दफन करण्यात आले आहे. यांच्या कबरीसमोर एक मशीदही आहे. बेसिकली या संकुलनात दुहेरी इमारती आहेत. जवळच जोड घुमट होते, त्यालाही एक धावती भेट दिली. येथे बाप आणि मुलगा यांची 2 थडगी आहेत, मुहम्मद आणि अब्दुल रजाक कदे. पुढचे महत्वाचे ठिकाण जे आम्ही बघितले ते होते गोल घुमट. साध्या आणि भव्य वास्तुरचनेचे गोल घुमट हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ही एक कबर असून यात मोहम्मद आदिल शाहचे थडगे आहे. कबरीच्या 4ही कोपऱ्यांवर 8 मजली अष्टकोनी मिनार आहेत, जेथून वर चढून आम्ही घुमटाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. आम्ही आता फर्स्ट लेवल वरून सेकंड लेवलवर चाललो. शिल्पा जी प्लीज स्टीरियो की हाइट भी बता दीजिए. 1/4 ऑफ योर हाइट. यस, 1/4 ऑफ माय हाइट. सो प्रत्येक स्टेप आहे ना खूप उंच आहे. तुम्हाला दाखवते मी जवळजवळ 1 फुटाची एक स्टेप असेल. सो 1.5 फूट. 1.4 मॅडम. 1.5. 1.5 ओके. ही आहे विस्परिंग गॅलरी. इथे जोरात ओरडलं की आवाज एको होतो.
भयंकर भूक लागली आहे आणि आम्ही आलो आहोत ताज डिलाइट या ठिकाणी लंच करण्यासाठी. थँक्यू सो मच सर. सो आम्ही खूप छान जेवण झालं आमचं. मीट दी ओनर ऑफ दिस हॉटेल ताज डिलाइट. येस यस सर, टेल मी अबाउट युअर सेल्फ अँड दी हॉटेल, द हिस्ट्री इफ यू हॅव एनी. मराठीमध्ये बोलू? हां हां, एकदम मस्त. मराठी चॅनल आहे माझं. ताज डिलर आमचं विजापूरमध्ये स्टेशन रोडला रेस्टॉरंट आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे. फॅमिली कुझिन्स वगैरे प्रॉपर आहेत. पार्टी हॉल आहे. तर कधीही कोणत्याही बाय द रोड जरी तुम्ही व्हिजिट करत असाल विजापूरमध्ये तर आपलं हे गोलघुमट आहे. गोलघुमटपासून फक्त 100 मीटर वरतीच आहे. फॅमिलीसाठी, कपल्स किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील त्यांच्यासाठी खूप चांगलं रेस्टॉरंट आहे. जेवणाची चांगली सुविधा आहे. एनी टाईम या. रात्री 11 वाजेपर्यंत, सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असते. मस्त. तुमचं नाव सर? मिथुन राठोड. मिथुन राठोड. थँक्यू. चलो चला आम्ही निघतो इथून. खूप छान स्टे झाला आमचं या हॉटेलमध्ये. आय विल रिकमेंड दिस हॉटेल फॉर यू गाईज. दिस इज गॅलेक्सी क्लब अँड हॉटेल. दिस इज गुड. फाउंड द गुड. खूप चांगली हॉस्पिटॅलिटी पण आहे. सर्विस चांगली आहे. लोक चांगली आहेत. फायनल पेमेंट इज गेटिंग डन. हेलो सर. बहुत अच्छा लगा आपके होटल में स्टे करके. थैंक यू सो मच. आएंगे, ज़रूर आएंगे और रिकमेंड भी करेंगे सबको.